नमस्कार मित्रांनो, स्मार्टर गीता 21 या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मला सांगा, आपलं जेवण अगदी छान आवडीचं झालं की आपल्याला पान खायला, विडा खायला नक्कीच आवडतं. कळीदार कपुरी पान हे सगळ्यांनाच आवडतं, होय ना? मग आज आपण या पानाचाच इतिहास काय आहे ते जाणून घेणार आहोत. ऐका हं. लग्न समारंभ असो, देवपूजा असो, पाहुणचार असो किंवा आपली आवडती लावणी सुद्धा असली तरी हा पानाचा विडा लागतोच बरं का. प्रत्येक ठिकाणी या विड्याला एवढं महत्त्व का बरं दिलं जातं? एका साध्या कळीदार कपुरी पानामागे काय इतिहास दडला आहे बरं? या कपुरी पानामागे दडलेला इतिहास आपली परंपरा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान हे आपण सगळं आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका, पहा आणि त्याची मजा घ्या बरं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कळीदार कळीदार कपुरी पान, कोवळ छान केशरी चुना, रंगला रंगला कात केवडा. ही ओळ फक्त गाणं नाही, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. एका साध्या विड्याला आपल्या संस्कृतीत एवढं मोठं स्थान का आहे बरं, माहीत आहे का? हा फक्त विडा नाही, ही आपली मराठी संस्कृती आहे, परंपरा आहे आणि अभिमानाची ओळख. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे कळीदार पान एवढं प्रसिद्ध का बरं झालं? या पानामागे आपला शेकडो वर्षांचा इतिहास, परंपरा आणि आपल्या संस्कृतीचं वैभव. विडा म्हणजे फक्त खाण्याची गोष्ट नाही, तो विडा म्हणजे शुभतेचं प्रतीक, प्रेम आणि सन्मान वाढवण्याचं प्रतीक आहे. महालक्ष्मी देवीला विडा का बरं अर्पण करतात, यामागचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? तर आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रात महालक्ष्मीला विडा वाहण्याची पद्धत परंपरागत चालू आहे. विवाहित स्त्रिया महालक्ष्मीला विडा अर्पण करतात आणि कुटुंबाचं सौख्य, ऐश्वर्य आणि त्यांचं आरोग्य याची प्रार्थना करतात. हा विडा खाण्यासाठी नसून तो सौभाग्याचं लेणं, सन्मान आणि आदराचं प्रतीक मानलं जातं. गोविंद विडा हा खास देवीसाठीच अर्पण केला जातो. महालक्ष्मी देवीचा खास विडा म्हणजे 5 पानांचा विडा. लवंग, वेलची, सुपारी, कात, चुना इत्यादींनी तयार केलेला विडा देवीला अर्पण करणे म्हणजे पूजेची सांगता आणि देवीप्रती आदर व्यक्त करणे होय. पान हिरवेगार असल्याने ते भरभराट, शुभत्व आणि देवीचं आगमन दर्शवते. भारतीय परंपरेत जेवणानंतर विडा देणं म्हणजे सन्मान करणं असं आहे. तसंच देवीलाही विडा देऊन तिचा सन्मान करतात. तसंच महत्त्वाचं म्हणजे देवीला जो विडा अर्पण करतात त्यामध्ये तंबाखू घालत नाहीत. खरं म्हणजे हे महत्त्वाचं आहे, कारण तंबाखू हा आपल्या जीवनाला आवश्यक असा नाही आहे. त्यामुळे अनेक रोग उत्पन्न होतात. म्हणून आपण जो विडा तयार करत आहोत, विडा जो खाण्याचे पदार्थांमध्ये सांगत आहोत, तो तंबाखू मुक्त आहे, त्यात तंबाखू नाही. तेव्हा शक्यतो तंबाखू खाणं टाळा आणि आपलं आरोग्य
सांभाळा हा महालक्ष्मी गौरीसाठी केलेला खास 5 पानांचा विडा आहे. हा 5 पानांचा विडा म्हणजे पंचमहाभूतांचे पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांचं हे प्रतीक मानलं जातं. हा विडा गौरी मातेला आदरपूर्वक वाहिला जातो. यामुळे घरात सुख समृद्धी आनंदी वातावरण नांदतं. काही परंपरांमध्ये हा विडा म्हणजे नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करतात. हा गौरीचा खास विडा म्हणजे 5 पानांची सुंदर घडी करून श्रद्धा, भक्ती आणि कला याचं प्रतीक मानलं जातं. आपल्याकडे खाण्याच्या विड्याचे भरपूर प्रकार आहेत. ते म्हणजे एक साधं पान, त्यामध्ये पान, सुपारी, कात, चुना असे पदार्थ येतात. कपुरी विडा म्हणजे कपुरी पानापासून बनवलेला सुगंधी विडा. गोड विडा हा गुलकंद, बडीशेप, खोबरं आणि तुटी फ्रुटी आणि चेरी इत्यादी घालून बनवलेला असतो. बनारसी पान हे उत्तर भारतातील गोड आणि सुगंधी बनवलेलं पान. कलकत्ता पान हे मोठ्या आकाराच्या पानामुळे असं म्हटलं जातं. मसाला पान म्हणजे विविध प्रकारच्या वस्तूंनी बनवलेला हा विडा असतो. सिल्वर वर्क म्हणजे विशेष प्रसंगी सजवलेला विडा. चॉकलेट पान हे आताच्या तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेलं पान. राजवाडी किंवा राजेशाही थाटातला सुगंधी आणि समृद्ध साहित्य वापरून केलेलं पान. असे विड्याचे आधुनिक खूप प्रकार आहेत, पण आजही आपण पारंपरिक आणि आपली संस्कृती जपून पानांचा, विड्यांचा वापर केला जातो. धार्मिक महत्त्व तितकंच आजही जपलं जातं. या पारंपरिक विड्याचं महत्त्व त्याच्या चवीत नाही, तर संस्कृती, पाहुणचार आणि पारंपरिक मर्यादित वापर यामध्ये आहे. तंबाखूचा वापर न करता पारंपरिक विड्याचं महत्त्व फार आहे. काहींच्या मते जेवणानंतर पान खाल्ल्याने पचन चांगले होते. वेलची, लवंग आणि बडीशेप असल्यामुळे तोंडाला आणि श्वासाला चांगला ताजेपणा येतो. आयुर्वेदात नागवेलीच्या पानांचे चांगले गुणधर्म प्रसिद्ध केलेले आहेत. आपल्या भारतात विड्याची परंपरा ही शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. आपण पाहिलंच असेल, मराठी, लावणी, लोकगीतं आणि चित्रपटांमध्ये पानाचा विडा हा आवर्जून देतात. हा विडा म्हणजे प्रेम, आदरातिथ्य आणि सौंदर्य आणि शृंगाराचं प्रतीक मानलं जातं. आपल्या मराठी संस्कृतीत पानाच्या विड्याला फार महत्त्व आहे. लग्न समारंभ, पाहुणचार, पूजा इत्यादीमध्ये याचा वापर केला जातो. तसंच लावण्यांमध्येही विड्याचं महत्त्व वारंवार दिसून येतं. इतिहासकारांच्या मते पानाचा विडा देण्याची पद्धत ही अतिप्राचीन परंपरा आहे. अगदी 2000 वर्षांहून अधिक काळापासून ही प्रथा चालू आहे. राजे महाराजांच्या दरबारात पाहुण्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी पानाचा विडा दिला जात असे. जेवणानंतर विडा देणे हा आदराचा भाग मानला जात असे. पूर्वी राजांसाठी मसालेदार आणि खास सुगंधित पानाचे विडे तयार केले जात असत. त्या विड्याला राजेशाही विडा असं म्हटलं जात असे. प्राचीन भारतात ही परंपरा प्रचलित होती. पानाचा विडा हा लोकप्रिय होण्याची अनेक कारणं आहेत, ती आपण जाणून घेऊया. पहिलं म्हणजे पाहुणचाराचं प्रतीक. धार्मिक महत्त्व म्हणजे
पूजा, विवाह, सत्यनारायण पूजा किंवा गृहप्रवेश वगैरेसाठी पान आणि सुपारी याचं महत्त्व फार आहे. राजेशाही परंपरा म्हणजे राजे महाराजांच्या दरबारात सुगंधी आणि आकर्षक विडा देण्याची प्रथा होती. त्यामुळे पानाच्या विड्याला जास्त प्रतिष्ठा प्राप्त झाली. तसंच लोककला आणि मराठी लावण्या, भारुड आणि नाटकांमधील विड्याचा उल्लेख यामुळे विड्याला लोकप्रियता लाभली. पारंपरिक विड्याला फार महत्त्व मिळालं. असं हे पानाचं, विड्याचं महत्त्व आपण जाणून घेतलं. पारंपरिक विड्याबद्दल आपण बोललो. आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा आणि पाहुणचाराचा हा वारसा आपण जपूया. आरोग्याचीही तितकीच आपण काळजी घेऊया आणि हा तंबाखू विरहित विडा याचा इतिहास आपण जाणून घेतला. हे एकच पान आपल्या जीवनात किती उपयोगी आहे बरं, हे आज आपण जाणून घेतलं आहे. मित्रांनो, आज आपण पारंपरिक विड्याचं महत्त्व जाणून घेतलं. तुम्हाला कसं वाटलं बरं? आणि तुमच्या घरी देवासाठी कोणता विडा करतात बरं? आणि खाण्यासाठी कोणतं पान खातात बरं? हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. नमस्कार.